योग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर शरीर, मन आणि आत्माचा समतोल साधण्याचा मार्ग आहे. योग दिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया कोणत्या समस्येसाठी कोणतं योगासन उपयुक्त ठरू शकते. मधुमेहासाठी भुजंगासन उपयुक्त मानले जाते. या आसनामध्ये पोटाच्या भागावर सौम्य ताण येतो आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. तसेच स्वादुपिंडाच्या कार्याला चालना मिळण्यास मदत होऊ शकते. मंडूकासन हे मधुमेहासाठी उपयुक्त योगासनांपैकी एक मानले जाते. या आसनामध्ये पोटातील अवयवांवर दाब निर्माण होतो, ज्यामुळे शरीराच्या अंतर्गत कार्यप्रणालीला मदत मिळू शकते. धनुरासन संपूर्ण शरीराचा ताण वाढवते. हे आसन पचनक्रिया आणि चयापचय सुधारण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी सूर्य नमस्कार हा प्रभावी योगाभ्यास मानला जातो. यामध्ये संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि अधिक कॅलरी खर्च होण्यास मदत मिळते. नौकासन पोट आणि कंबरेच्या स्नायूंना बळकटी देते. तसेच पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करू शकते. उच्च रक्तदाबाच्या समस्येमध्ये शवासन उपयुक्त ठरू शकते. हे आसन शरीर आणि मन पूर्णपणे रिलॅक्स करते. तणाव कमी झाल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. प्राणायाम मानसिक तणाव कमी करण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करतो. नियमित सरावामुळे मन अधिक शांत आणि स्थिर राहू शकते. संधिवातासाठी ताडासन उपयुक्त मानले जाते. हे आसन शरीराची स्थिती सुधारते आणि सांध्यांवरील अनावश्यक ताण कमी करण्यास मदत करते. वृक्षासन संतुलन आणि एकाग्रता वाढवते. तसेच पायांच्या स्नायूंना बळकट करून सांध्यांना अधिक आधार देण्यास मदत करते. योग हा निरोगी जीवनाचा मार्ग आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवूया आणि निरोगी, संतुलित व आनंदी जीवनाकडे एक पाऊल टाकूया. हॅपी इंटरनॅशनल योगा डे.